ahead, the next performance is Marathi drama. Agriculture is the process of growing crops by using land, water, seeds, and other things. Just cannot imagine human life without agriculture, as it provides food for us to live a healthy life. Agriculture is the backbone of a country's economy, so the GDP of any country. Side effects of agriculture is lack of precision, high input cost, limited crop variety, weather fluctuation, and limited space. धरती के संरक्षक किसान हमारे, फल फूलों का राजा, हर खेत का है ये बादशाह. धरती के संरक्षक किसान हमारे, फल फूलों का राजा, हर खेत का है ये बादशाह. मिट्टी की खुशबू मेहनत की बात, मिट्टी की खुशबू मेहनत की बात, किसान के बिना कैसे बने यह सारी बात. I would now call Aradhya to tell us more about their performance. शुभ सायंकाळ. माझे नाव आराध्या अतुल लाडके. आज आम्ही सर्व शेतकऱ्याच्या ज्वलंत समस्या व आपल्या जीवनातील शेतकऱ्याचे महत्त्व यावर एक नृत्य सादर करत आहोत. जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो तो शेतकरी, कारण शेतकरी शेतात दिवसरात्र कष्ट करतो, अन्नधान्य पिकवतो. भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतात 80% लोक शेती करतात. शेतकऱ्याला शेती करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींमध्ये प्रथम सुपीक जमीन व पाणी लागते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. त्यावर सादर करत आहोत देवास काळजी रे हे नृत्य. धन्यवाद. होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको. उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको. उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझाही मानसा जिगर सोडू नको. तुझ्या हाती आहे डाव सारा इसार गजल काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा 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 काळजी रे. फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा.
सपन गाठीला धरत वेठीला कशी र सुटावी आशा हो फाटक्या जोडीत येऊन पडते रोजची नवी निराशा सपन गाठीला धरत वेठीला कशी र सुटावी आशा अवसेची रात नशिबाला उलवेची गाठ पसराला होईल पुन्हा मनाशी जागव खचून जाऊ नको येईल मुठीत तुझ्याही अभाव माघार घेऊ नको उगाच भयान वादळ वरच्या पाऊल रोखू नको साध घाली दिस उद्याचा नव्याने सारे गजल कालची रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे वा काही सादरीकरण बघून आपण निशब्द होतो है ना कारण त्या वेदनेशी आपण समरस होऊन जातो मला असं वाटतं खरं तर या मुलांना हे सगळं कळण्याचं यांचं वय नाही आहे आपल्याला असं वाटेल कदाचित की हे गाणं यांना पेलतं कसं काय किंवा हे काय उपयोग आहे यांना हे देऊन पण कुठेतरी हे बीज तरी रोवलं गेलं पाहिजे ना मनामध्ये की अशाही गोष्टी समाजामध्ये घडतात आणि सहवेदना हे जे काही आहे हे मूल्य शिक्षण संस्कारांचं बीज रोपण हे याच वयामध्ये व्हायला पाहिजे मुलांचं त्या दृष्टी म्हणजे त्या गोष्टीकडे बघण्याची दृष्टी तरी त्यांची तयार होणं म्हणजे या एका गाण्याच्या निमित्तानं कदाचित ते विचार करतील की अरे असं पण आहे का असं होऊ शकतंय आपल्या अवतीभोवती या गोष्टी घडतात का आईवडिलांना विचारतील चौकस होतील थोडेसे त्यामुळे फार छान विचारपूर्वक या गाण्यांचं सादरीकरण होतं आहे आणि ते ज्या पद्धतीने एक पूर्ण थीम गाण्यामध्ये आणि नृत्यामध्ये जी अशी बांधली गेली आहे दॅट इज अ कम्प्लीट प्रोडक्शन आय मस्ट से एक थीम कम्प्लीट होती आहे त्याच्यामध्ये हॅट्स ऑफ टू ऑल द क्रिएटर्स ऑफ दिस सॉंग्स अँड दिस प्रेझेंटेशन्स थँक्यू सो मच फॉर युअर एफर्ट्स खूप छान वाटतं आहे आणि आता या टप्प्यावर आपण एक होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको येईल दिवस तुझाही मानसा जिगर सोडू नको तुझ्या हाती आहे गाव सारा इसर गजल कालची रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे तुझी तू वाट चाले
काळजी रे माझ्या देवा काळजी रे, देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा, सपन गाठीला धरत वेठीला कशी र सुटावी आशा. हो फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा, सपन गाठीला धरत वेठीला कशी र सुटावी आशा. अवसेची रात नशिबाला उन्हाळ्याची गाठ पदराला, होईल पुन्हा मनाशी जागव खचून जाऊ नको, येईल मुठीत तुझ्याही अभाव माघार घेऊ नको. उगाच भयान वादळ वाऱ्याच्या पाऊल रोखू नको, साध घाली दिस उद्याचा नव्याने सार गजल कालची रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे, देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. काळजी रे माझ्या देवा काळजी रे, देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. वा, काही सादरीकरण बघून आपण निशब्द होतो है ना, कारण त्या वेदनेशी आपण समरस होऊन जातो. मला असं वाटतं खरं तर या मुलांना हे सगळं कळण्याचं यांचं वय नाही आहे. आपल्याला असं वाटेल कदाचित की हे गाणं यांना पेलतं कसं काय, किंवा हे काय उपयोग आहे यांना हे देऊन. पण कुठेतरी हे बीज तरी रोवलं गेलं पाहिजे ना मनामध्ये, की अशाही गोष्टी समाजामध्ये घडतात. आणि सहवेदना हे जे काही आहे, हे मूल्य शिक्षण, संस्कारांचं बीज रोपण हे याच वयामध्ये व्हायला पाहिजे. मुलांचं त्या म्हणजे त्या गोष्टीकडे बघण्याची दृष्टी तरी त्यांची तयार होणं. म्हणजे या एका गाण्याच्या निमित्तानं कदाचित ते विचार करतील की अरे असं पण आहे का, असं होऊ शकतंय, आपल्या अवतीभोवती या गोष्टी घडतात का, आई वडिलांना विचारतील, चौकस होतील थोडेसे. त्यामुळे फार छान विचारपूर्वक या गाण्यांचं सादरीकरण होतं आहे. आणि ते ज्या पद्धतीने एक पूर्ण थीम गाण्यामध्ये आणि नृत्यामध्ये जी अशी बांधली गेली आहे, दॅट इज अ कम्प्लीट प्रोडक्शन. आय मस्ट से एक थीम कम्प्लीट होती आहे त्याच्यामध्ये. हॅट्स ऑफ टू ऑल द क्रिएटर्स ऑफ दिस सॉंग्स अँड दिस प्रेझेंटेशन्स. थँक्यू सो मच फॉर युअर एफर्ट्स. खूप छान वाटतंय. आणि आता या टप्प्यावर आपण एक